आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। शिंदेंच्या शिवसेनेची उद्या सकाळी 11 वाजता एक महत्त्वाची बैठक होते। वांद्रे इथल्या रंगशारदा इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आता तयारी सुरू झाली आहे। उद्या होणाऱ्या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील। या बैठकीला सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांशी सुद्धा ते संवाद साधतील, अशी माहिती सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांनी दिली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, अधिक काय माहिती आहे? जी नुकतीच शिवसेना पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया विंगची घोषणा केली होती आणि राहुल कनाल यांना अध्यक्ष केलं होतं। याच पार्श्वभूमीवरती आपल्याला माहिती असेल की 2019 निवडणूक असेल आणि 2024 निवडणूक, दोन्ही निवडणुकांमध्ये विधानसभा असेल किंवा लोकसभा, सोशल मीडियाचा फार मोठा रोल होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता शिवसेनेनं सोशल मीडियाचं महत्त्व जे आहे ते अधिकपणे ओळखलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रंगशारदामध्ये आजी माजी नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांना, त्यामधले प्रमुख सोशल मीडिया प्रमुख जे आहेत या सर्वांना तिथं मार्गदर्शन करणारी कशा रीतीनं सोशल मीडियावरती आपण व्यक्त झालं पाहिजे, कसा एक ट्रेंड जो आहे तो सोशल मीडियावरती तयार होतो आणि त्यामुळे मग सर्वसामान्य वातावरण जे आहे ते तयार होतं। वेळीच अशा जे धोके आहेत ते ओळखून आपण काय केलं पाहिजे त्या रीतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे। विशेष करून सोशल मीडियावरती व्यक्त होताना काय असायला पाहिजे, वेगवेगळी कार्यशाळा जी आहे ते कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण कार्यशाळेमध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी आता मुस्लिमांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू झालेत। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिमांना सगळ्यात जास्त जागा देणार आहे असं दिसतंय, कारण जागा वाटपात एकूण जागांपैकी 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असं राष्ट्रवादीनं ठरवल्याचं सूत्रांनी म्हटलंय। मुंबई 4 MMR रिजनमध्ये आणखीन एक अशा 5 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महायुतीत मुंबईत राष्ट्रवादीला 4 जागा सुटणार आहेत असं कळतं आणि या 4ही जागांवर मुस्लिम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देणार अशी शक्यता आहे। तर प्रत्येक प्रादेशिक विभागात किमान एक मुस्लिम उमेदवार देण्याचं राष्ट्रवादीनं ठरवल्याचं कळतं। तिकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं सुद्धा मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व देणार असल्याचं ठरवलं आहे। पण गणपतीला लोक बोलवणारच ना आमचे कार्यकर्ते, किंवा मुस्लिम समाजाचे काही कार्यक्रम असेल तर आमचे ते संबंध तर तुटले नाहीत ना, मग आम्ही जायचं की नाही ह्या कार्यक्रमाला? मग ते गणपती असेल, गणेश विसर्जन असेल, काय मुस्लिम समाजाचा जुलूस असेल, त्यांनी बोलवलं तर जाणार। मग त्यातून काही तुम्ही असं इन्फ्लुएन्स करण्याची आवश्यकता नाही। असेंबली के अंदर बिल्कुल हम लोग मुस्लिम कम्युनिटी को ज़्यादा से ज़्यादा सीट देने का कोशिश कर रहे हैं, लेकिन आपको एक बात समझना चाहिए, हम महाविकास आघाड़ी के नेतृत्व में चुनाव लड़ रहे हैं हमारा, लेकिन फिर भी हमको जितना भी सीट मिलेगा उधर अच्छा जो माइनॉरिटी कैंडिडेट्स को लगाने का कोशिश करेंगे। तिकडे महायुतीच्या फॉर्म्युलावर येत्या आठवड्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर इथे अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। 24 तारखेला नागपूर आणि 25 तारखेला संभाजीनगर अशा 2 महत्त्वपूर्ण बैठका आहेत आणि यात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल। सध्या फक्त 15 जागांवर गाडं अडल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 जागा लढण्यावर ठाम आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे। पण 133 जागा दोघांमध्ये वाटून घ्यायला शिंदेसेना आणि अजित पवार गट तयार नाही। 60 पेक्षा कमी जागा घ्यायला अजित पवार तयार नाहीत। नवरात्रीत 60 ते 70 भाजप उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते आणि ही पहिली यादी जाहीर करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय समितीनं ग्रीन सिग्नल दाखवल्याचं कळतं।